जो आहे तो पार पडला, त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी तुमच्यावर टीका केली आहे। त्यांनी एकही असं म्हटले की विखे आला त्यांनी विचार पसरवला, अशी एकेरी टीका तुमच्यावरती केली आहे। ज्या पद्धतीने तुम्ही मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहात, जे जी.आर. काढला त्यानंतरही तुमच्यावरती टीका करण्यात हे खरं मला पहिल्यापासून हीच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो। आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असं का ते निर्माण होतोय मला अजून लक्षात नाही येत आहे। असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होतंय, जाणार आहे, कमी होणार आहे? हा राईचा पर्वत का उभा राहतो हेच मला कळत नाही। तर म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे। म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलंय ठीक आहे, काही गैरसमजुतीने त्याने केला असेल त्यांनी मला कल्पना नाही, परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसी विरुद्ध कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे। सगळे एकत्रच राहतात। मग मला तर आता तर जवळजवळ 5 रिट पिटिशन दाखल झाल्या मान्य उच्च न्यायालयामध्ये। एक जनहित याचिका दाखल झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं, कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, कधी कंटेम्प्ट होऊ शकतो, पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील। त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही, तिथे आपली प्रत्येक जण आपली भूमिका मांडणारच आहे। परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात, निवडणूक एकत्र लढतात, सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग गणपती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल, दसरा होऊन गेलाय, आता दिवाळी साजरी करतोय। आता दिवाळी साजरी करताना असं कधी होतं का आपण की आता ओबीसीची दिवाळी आहे, मराठ्याची दिवाळी आहे, होत नाही कधी। ही सगळ्या कधी अशी समाजाचा सण म्हणून कधी साजरा होत नाही। सगळ्या महापुरुषांचे सण सुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतोय। ही तेढ का निर्माण होते, तेढ निर्माण करण्याचा का प्रयत्न होतोय, हा खरं मला माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपचं नाव घेत आहेत, ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हाला सतरंजी उतरण्याची तुमच्यावर वेळ येईल। तुमच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य करतात, तुम्हाला आवडण्याचा संदर्भ येतात का? नाही, असं आहे की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी, आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे। म्हणून मी म्हटलं की कुठे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती, आता अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत। परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची, कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता। त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते, नंबर 1। आणि दुसरं, हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतली आहे। त्यांनी असंही म्हटलेलं आहे, मंत्री आहेत त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना समजवण्यासाठी काही त्यांच्याशी बातचीत करणार आहात का? कारण सुरुवातीपासून सरकारमध्ये राहून सरकारनेच काढलेल्या जी.आर. वरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यामुळे समाजात एक वेगळा संदेश जाताना दिसतो। किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय झालेला आहे आणि आता भुजबळ जर विरोधी भूमिका घेत आहेत तर ते महायुतीच्या विरुद्ध भूमिका ठरत नाही। म्हणून मी पहिल्या दिवसापासून आवाजा प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी। कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो। ही काही त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय।
त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येतात त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. त्यांनी असा होता की कास्ट सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर 8 महिन्यांचा वेळ लागतो. मराठा समाजातून आता जी कास्ट सर्टिफिकेट काढली जात आहेत ओबीसीची ते अगदी 24 तासांमध्ये काढले जातात. अशी कुठली यंत्रणा आहे, अशी कुठले अधिकारी ऍक्टिव्हली काम करायला लागले की 8 तासांमध्ये सर्टिफिकेट वाटतात? हाच त्यांचा गैरसमज आहे ना. असं कोणी 24 तास दाखले देतच नाही. आजही ज्या तालुका गाव स्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याकडे लोक अर्ज करतायत. आता त्या भागातील लोकांची मला तक्रार येत आहेत की समित्या काही ठिकाणी गठीत झाल्या नाही, काही ठिकाणी आमचे अर्ज स्वीकारले जात नाही. ही प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं तपासणी करणं, मग ते नायब तहसीलदार स्तरावर जाणं, तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं, त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाहीये. आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की 24 तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं. अजिबात नाही, असं कधी घडत नाही. ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागतोच आहे. मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो एक गैरसमज झालेला आहे, बऱ्याच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो खरं म्हणजे आपण तो विसंवाद थांबवण्याची गरज आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला हे अशा पद्धतीची विचारधारा परवडणारी नाही आहे. कालचा मेळावा झाला तो कुठेतरी सरकार पुरस्कृत होता असं वडेट्टीवार असं म्हणतात की सरकार पुरस्कृत होता आणि भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं जात आहे सरकारकडून. नाही, मला त्याची कल्पना नाही. तर मी म्हणजे वडेट्टीवार काय म्हणतायत किंवा त्यांच्या पार्टी भुजबळ साहेब काय म्हणतात त्या दोघांनीच एकमेकांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न विचारला. सरकारवरती गंभीर आरोप करतायत. ते बोलतात की ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावायचं काम महायुती सरकारच करतंय असं वडेट्टीवार म्हणतात. वडेट्टीवारांनी कोणत्या निष्कर्षावर भाष्य केलं माहित नाही, पण तसं काही सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि सत्ताधारी पक्षातले आमदार काल ज्या पद्धतीने भाषण करत होते त्यावरून मराठा आणि ओबीसी वातावरण तयार होताना महाराष्ट्रात दिसते. तुम्ही ह्या सगळ्यांनाच बोलवणार आहात का? दिवाळी सणासुदीचे प्रवर्तक असतील किंवा लक्ष्मण हाके त्यांना स्पष्टपणे म्हटलं हा जी आर चुकीत आहे, चौथी नापास माणूस आहे तो सांगतो आणि त्याच्यावर अध्यक्ष जी आर काढतायत आणि तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागू केला जातो. तो जी आर चुकीचा आहे, त्याची होळी झाली पाहिजे. असं की जरांगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलंय, जी भूमिका त्यांनी मांडली, वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला, निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलंय. आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण, ते काही त्या समाजाच्या मागण्या संदर्भात ज्यावेळी विचार होतो, मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्या चौकटीत बसूनच विचार झाला ना. न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली, त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलंय आणि ते कायद्या चौकटीत बसून ते आपण काम करतोय. उलट तुम्ही 34 शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना. आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात, तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता? तुम्ही वास्तविक याच्यातून काही लोकांना प्रक्षोभ भाषण करून एक स्वतःची प्रसिद्धी करण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने. पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये तेढ निर्माण करतोय जी कधीच नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतोय, उत्सव साजरे करतोय, दीपावली आता साजरी करतोय, हे असे काही करतो का आपण? ओबीसी समाजाची वेगळी दिवाळी आहे, मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे, यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना, म्हणून हे सगळे वाद उभे केलेले आहेत, बाकी काही नाही आहे. भुजबळ असं म्हणतात की जे वारंवार जरांगेंना जाऊन भेटतायत त्यांना सोडणार नाही, असा एक धमकी इशारा त्यांनी दिला. भुजबळांनी असंही म्हटलंय भाषणात. नाही, असं आहे की जरांगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना काक्षी मला कळत नाही. शेवटी ज्यावेळी जरांगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो, काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप जरांगे पाटलांचे की दाखले मिळत नाही, समय नाही आहे, माझ्या स्वतःच्या गावात समिती नेमलेली नाही आहे, अशा पद्धतीने. तर त्याच्या कुठेतरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं त्यांना भेटणं काही वावगं नाहीये. आता मला वाटतं कोण कोणाला भेटते याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती. परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतोय, म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे. आमची समिती सदस्य राहतील हजर, न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील, ते कायदेशीर बाजू मांडतील त्यामध्ये.
मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलायच्या नंतर मला खात्री आहे की हा गैरसमज आणि संवाद दूर होईल. बाबासाहेब पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका, आपल्याकडे दादा आहेत, मी स्वतः आहे, आम्ही तुमच्यासाठी बँक रिकाम्या करून टाकू. त्यामुळे चर्चा होती. कोणत्या विषयामध्ये? पैसे निधी द्यायची जी वेळ आली, तुम्हाला कुठे पैसे कमी पडले माहित नाही. बाबासाहेब पाटलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोललेले, कारण जे मी काय पाहिलेलं नाही त्याचं.